काय घडलं घरात पाणी कसं काय आलं काय म्हणलं रोड नाही आमच्या इकडे काय नाही त्याच्यामुळे आमच्या घरात पाणी शिरलंय. आम्ही घरी नसतो कामाला रात्री हॉस्पिटलमध्ये कामाला असलो. सगळ्या घरात आमच्या पाणी शिरले. आमचं सगळं पाणी जाऊन गेलंय. कसं करायचं काय सगळं सोय नाही गलीला इकडं पाणी झाले सगळं बारकी नाली बांधली घर पाणी आले होल पाडलंय सगळ्या घरात पाणी झालंय. सगळ्या नाल्या केल्या तसल्या बुटक्या एवढ्या सगळ्या घरात सगळ्या सिमेंट ह्यांनी घराने नेऊन ठेवली नालीवाल्यांनी सगळी. आणि नाल्या केल्या बारकुशा रोड केली बारकुशी सगळ्या घराने पाणी शिरायला लागलं. उपसू बेजाराव आम्ही घर सगळी खोलले ते काय झालं नेमकं जेवारी भिजली सगळी माणसं भिजली सगळे हातरून पांघरून भिजलं सगळं खायचं प्यायचं भिजलं पीठ मीठ भिजलं. इतके दिवस पाऊस नव्हता की पाऊस नव्हता इतके दिवस मग आल्यावर त्यांनी करायचं त्यांना करण्याशिवाय सांगितलं त्यांनी शिमट नेऊन टाकली घराने वळवून त्यांची घरदारा नीट केली नेऊन. काय झालं नेमकं आता काय झालं सगळं नुकसान झाले आमची ज्वारी भिजली सगळ्या घरात पाणी आहे बितड फुडून पाणी काढलंय बाहेर सगळं वाहून गेलं नालीमुळे झालंय. नाली त्यांना करताना नीट करा म्हणत केली नाही त्याने आपलं सगळं त्यांचं तात्पुरतं केलं आणि गेली निघून. किती पाऊस होता पाऊस नाही आहे पाऊस काय कमी आहे काय मग किती वेळ होता पाऊस तासभर पाऊस होता. पाणी उपसूप आमची लेकरं सगळे पाणी घरातलं उपसू बेगर झाली सगळे. काय झालंय बोला. नमस्कार माझं नाव श्वेता मगर. बघा आमच्या फकीरनगरची व्यवस्था कशी आहे ती नालीचं बांधकाम केलंय कसं केलंय. मोठ्या पावसात सगळ्या घरांनी पाणी आमची बारकी लेकरं कुठं झोपणार काय करणार. सगळे धान्य सगळे जवारीच्या खोट्या वगैरे सगळं भिजलेलं आहे. घरात बसायला सुद्धा जागा नाहीये. नाल्या उकरून ठेवल्या त्या नाल्याची बांधकाम जशी तसे आहेत अर्धवट कामं करायला सांगताय कोण ह्यांना. मतं मागायला घरोघरी येतात हात जोडतात आणि मतदान झालं निकाल लागले की अशी व्यवस्था आहे. आम्ही गोरगरिबांनी कुणाकडे जायचं कुणाकडे सांगायचं. आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या फकीरनगरची व्यवस्था बघा नाल्यांचं तर दयनीय अवस्था आहे. प्रत्येकाच्या घरोघरी पाणी आत फकीरनगर मधलं असं एक सुद्धा घर नसेल की त्या घरात पाणी नसेल गेलं. पाऊस तर दोधारी झालाय. छोटा बी पाऊस झाला तर घरात पाणी यायला लागलं. आज तर खूप मोठा पाऊस झाला. दादा थोडं खाली बसा की पाय खाली करा जरा घरी लग्न आहे शिरलं तुमच्या नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे आमच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. तर आमच्या घरी आज लग्न कार्य आहे. आमच्या घरी छोटे लेकर आहेत 2 अपंग आहेत. आणि कसं राहायचं आणि कसं करायचं आमच्या पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं आहे. नगरपालिकेचं नेमकं बोलताना काय झालंय नगरपालिकेत हलगर्जीपणा नाही. वेळेवर नालीची स्वच्छता नाही. वेळेवर माणसं पाठवली नाहीत काय नाही. नाली चोरी झालेली आहे. आपण आता थोडं पाण्याचा पेशंट कमी आहे. हो आमच्या बायका कशी येते लग्न कार्य आहे. खात्या घरामध्ये पाणी बोल पाण्यात बोल पाणी बोलायचं त्यांना एवढं पिल्या कुठं झोपायचं आम्ही आज इकडे पाणी तसं त्या रूम मध्ये पाणी आलं इकडनं कसं करायचं
बोल पाण्यात बोल पाणी बोलायचं त्यांना निवडून बाबाचं मागं येतं की कोणी येत नाही त्या आगाला. एवढं त्याच्या की नाल्या पिल्या काय बघायचं हे बाई बघ कसं काय कुठं झोपायचं आम्ही आज इकडे बघायला पाणी तसं की इकडं चला त्या रूम मध्ये पाणी आलं इकडनं कसं करायचं एक मिनिट भगवती वाहत आहे भगवती वाहत आहे समुद्र चालू आहे. चायनाला त्यांच्या घरात पाणी घुसलंय तिकडे चला गरम पाणी जी घ्यायला शूटिंग घेऊ कैसा ही है देखो ये ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.